केला तर डॉक्टर सौम्या व्यासपीठावर बसलेले आणि या पुरस्काराची निवड करण्याच्या संबंधीची जबाबदारी त्यांनी गेली अनेक वर्षे घेतली. ते डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर माशेलकर, चव्हाण प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आणि सरकारी बंधू भगिनी. आजचा दिवस हा चव्हाण सरांच्या जयंतीचा दिवस आहे. एका अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला, शैक्षणिक पार्श्वभूमी एका दृष्टीनं घरामध्ये यत्किंचित नव्हती, पण अतिशय कष्टाने शिक्षण ज्ञान संपादन केलं. आणि हे करत असताना आज आपण भाग्यवान आहोत, आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. पण त्या कालखंडामध्ये परकीयांचं राज्य होतं आणि त्या परकीयांच्या राज्याला या देशाच्या भूमीतून घालवण्यासाठी आपलं सर्वस्व देण्याची तयारी ठेवण्याची जी पिढी होती, त्या पिढीचे चव्हाण साहेब एक घटक होते. अनेक वर्ष त्यांनी तुरुंगामध्ये काढली, संघर्ष केला आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काही सुधारणा झाली, परिवर्तन आलं हे दाखवण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले, त्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या पिढीमध्ये ज्यांचं स्मरण आपल्याला कायम करावं लागेल या महाराष्ट्रामध्ये, त्याच्या चव्हाणांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. 46च्या आधी महाराष्ट्राच्या त्यावेळच्या मुंबई राज्यामध्ये ते मुंबई राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य होते. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना राज्य सरकारमध्ये सुद्धा प्रशासनाची जबाबदारी प्राप्त झाली. आणि ती करत असताना हे राज्य त्या काळाचं 2 राज्यांनी एकत्रित असलेलं असं राज्य होतं, ज्याला महाद्विभाषिक म्हणून ज्याचा उल्लेख व्हायचा तो गुजरात आणि महाराष्ट्र. यांना एकत्रित ठेवणं हे महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या जनतेला मान्य नव्हतं. आणि त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष हा महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडामध्ये झाला. आणि संयुक्त महाराष्ट्राची पूर्तता ही व्हावी यासाठी जनतेची जी अपेक्षा होती, ती अपेक्षा पूर्ण करण्याचं ऐतिहासिक काम चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली 1 मे 1960 साली आहे. राज्य राहिलं आणि हे राज्य एका प्रगतीच्या रस्त्याला न्यायचं या प्रकारचा आव्हानात्मक स्थिती ही चव्हाण साहेबांच्याकडे होती. त्यांनी अनेक निर्णय घेतले आणि त्या निर्णयातून या देशाला, या राज्याला एक दिशा दिली. आणि ते काम प्रभावीपणाने करत असतानाच देशावर एक परकीयांचं संकट आलं आणि त्या संकटातून संपूर्ण देश एका अस्वस्थ परिस्थितीतून पुढे जात असताना या देशाच्या लष्कराचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही पावलं टाकली पाहिजेत, ही भूमिका त्यावेळचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी घेतली. आणि हे करायचं असेल तर महाराष्ट्रातून चव्हाण साहेबांना दिल्लीमध्ये बोलवण्याचा पर्याय नाही या निष्कर्षाची ते आले.
संरक्षण खात्याची जबाबदारी घेतली आणि संरक्षण खात्यामध्ये प्रचंड परिवर्तन केलं. त्या खात्यामध्ये मी काही वर्ष काम केलं आणि माझी एक सवय होती की जुने कर्तृत्वान जे मंत्री होते त्यांनी महत्त्वाच्या प्रसंगी निर्णय कसे घेतले, फाईलवरची टिप्पणी काय होती, याच्याबद्दलची माहिती मी कटाक्षाने काढत असे. आणि त्यातून मला स्वतःला पाहायला मिळालं की चायनाच्या ॲग्रेशनच्या नंतर या देशाची स्थिती जी झाली होती ती पूर्णपणानं बदलण्याच्यासाठी चव्हाण साहेबांनी संरक्षण मंत्री म्हणून अत्यंत मोलाची कामगिरी केली. नंतरच्या काळामध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या होत्या. ते अर्थमंत्री होते, परराष्ट्रमंत्री होते, संरक्षण मंत्री होते, गृहमंत्री होते. एका सामान्य कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व या देशाच्या इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणानं सांभाळू शकतात आणि देशाच्या समोर एक आत्मविश्वासाचं वातावरण तयार करू शकतात. असं एक ऐतिहासिक काम हे चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये केलं. आणि म्हणून ते केल्याच्या नंतर या संस्थेची स्थापना आपण केली आणि यामधून चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेलं जे काम होतं ते काम करण्याच्या बद्दलचा प्रयत्न या वास्तूमधून अनेकांच्या मदतीने अखंडपणानं सुरू असतो. आणि त्यामधलाच एक भाग की या देशाच्या उभारणीमध्ये कोणत्याही क्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी यांनी केली अशा मान्यवरांची निवड करून त्यांचा सन्मान करणं आणि असं काम करणाऱ्यांनी जे काही योगदान दिलं हे नव्या पिढीच्या समोर ठेवणं आणि याच्यामध्ये सातत्य राहील याची काळजी घेणं आणि या दृष्टीनं कर्तृत्वान लोकांचा सन्मान हा करण्याच्याबद्दलचा निर्णय या संस्थेने घेतला. आणि त्यासाठीच या पुरस्काराचा ही परंपरा सुरू केली. सवन यादी आपण वाचल्याच्या नंतर त्याची प्रत्येक व्यक्ती अशी आहे की त्यांचं योगदान या देशाच्यासाठी आहे. काही ना काहीतरी क्षेत्राच्यासाठी त्यांनी काम केलं. आणि म्हणून आज या ठिकाणी आज या ठिकाणी
घेतलेली होती. आणि म्हणून मला आनंद आहे की जे काम नंतरच्या काळामध्ये त्यांच्या विचाराने आम्ही केलं, आम्ही लोकांनी केलं, अनेक वैज्ञानिक त्याच्यामध्ये सहभागी झाले, त्यांनी त्याच्यामध्ये कष्ट केले, अशांचा सन्मान डॉक्टर स्वामीनाथांनी याच व्यासपीठावरून करण्याच्या उद्देशी भूमिका घेतली होती. आज याच व्यासपीठावर करण्याचा सन्मान होतो आणि अतिशय मोठं काम केलं म्हणून हा सन्मान होतो, याचा एक अतिशय अभिमान आनंद आपल्या सगळ्यांना आहे. मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. चव्हाण सरांनी जे आदर्श आपल्याकडे ठेवले ते आपण जतन करूया. समाजामध्ये आणि देशामध्ये जे जे या देशाच्या उभारणीच्यासाठी कर्तृत्व दाखवतात, योगदान करतात, अशांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा ही आपण कायम ठेवू आणि चव्हाण सरांचा विचार हा खऱ्या अर्थाने जतन करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो.